नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 8 जानेवारीच्या भागामध्ये आता इथे फौजदार येऊन पोहोचतात आणि त्यांना बघितल्यानंतर सर्वजणच घाबरतात आणि ते आल्या आल्या रागारागाने ओरडतात आणि म्हणतात, या मुलीला चितेवरती कोणी चढवलं होतं? तर तेव्हा ते सर्वजणच एकमेकांच्याकडे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात. तर फौजदार परत ओरडतात, उत्तर द्या. आणि तेव्हा तर सावी मागे वळून बटूशास्त्रींच्याकडे बघू लागते आणि तेव्हा फौजदार पाटलांना म्हणतात, "पाटील तुम्ही गप्प का? बोला." तर तेव्हा पाटील म्हणतात, "साहेब मी माफी मागतो, मी माफी मागतो, पण गावामध्ये अजून काही वाईट वंगाळ घडलेलं नाहीये." तर तेव्हा फौजदार म्हणतात, "आणि जर घडलं असतं तर? आणि ही मुलगी सती गेली असती तर? याला जबाबदार कोण होतं?" असं ते ओरडतात आणि बटूशास्त्रींना म्हणतात, "या इंग्रजांच्या कायद्यामध्ये सतीप्रथा कायद्याने बंदी आहे. माहिती आहे ना तुम्हाला?" तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, पण हे धार्मिक आहे, असं ते बोलत असतात. तर तेव्हा फौजदार म्हणतात, धार्मिक काय? धार्मिक या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला माहिती आहे ना? आणि तरीही तुम्ही कायदा मोडायचा प्रयत्न केलात. मी कारवाई करणार, जरूर करणार, असं ते ओरडत असतात. तर तेव्हा आता मागे कोतवाल सुद्धा येऊन उभे राहिलेले असतात आणि ते डोक्याला हातच लावतात ते सगळं काही बघून. तर त्यानंतर आता फौजदार थोडंसं शांत होतात आणि सावीला म्हणतात, शाब्बास सावी, सावित्री शाब्बास. आज तू फार मोठं काम केलेलं आहेस, असं त्यांनी म्हटल्यानंतर सावी तर हसू लागते आणि खुश होते. आणि इतक्यातच आता मित्रांनो सावीला चक्कर येते आणि ती खालीच कोसळते. आणि तेव्हा पाटील लगेचच पुढे येतात आणि साऊ काय झालं बाळा, पोरी काय झालं, असं ते बोलत तिला सावरायचा प्रयत्न करत असतात. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, धार्मिक कार्यामध्ये हे असं व्यत्यय आणलं ना की हे असंच होतं, घ्या उदाहरण. तर तेव्हा फौजदार बटूशास्त्रींच्या वरती जोराचे ओरडतात, म्हणतात, शास्त्री काहीही बोलू नका. तिला त्यामुळे घिरी आलेली नाहीये. ती एवढीशी लहान पोर नायगावपासून शिरवळपर्यंत धावत आलेली आहे. जास्त धावल्यामुळे तिला घिरी आलेली आहे. तर तेव्हा पाटील म्हणतात, साहेब माझ्या पोरीचं अंग तापलेलं आहे. बाकी सगळं नंतर. माझ्या पोरीचा जीव आधी महत्वाचा. असं म्हणून ते सावीला आता उचलतात आणि म्हणतात, अरे वैद्याला सांगावा धाडा अगोदर कोणीतरी. असं बोलत ते आता सावीला उचलून तिथून घेऊन जातात. तर त्यानंतर आता बटूशास्त्री जेव्हा घरी येतात, तर तेव्हा ते त्यांच्या बायकोला म्हणू लागतात. म्हणजे त्यांना खूप राग आलेला असतो आणि ते म्हणतात, जरा कुठं खोकलं की म्हणे इंग्रजांचं राज्य, जरा कुठं शिंकलं की म्हणे इंग्रजांचं राज्य, उठसूट आपलं इंग्रजांचं राज्य. देवाची मिरवणूक काढायची आहे तर परवानगी घ्या, का तर कायदा आहे. आणि तो शिरवळचा फौजदार तो नागपुड्या पिंजऱ्यात ना माझ्यासमोर येतो आणि मला कायद्याचा धाक दाखवतो. मला दाखवतो या बटूशास्त्रीला. आणि इतकं सोपं वाटलं का त्याला ते? आणि त्यानंतर ते आता राधानं ते दान केलेले दागिने असतात ना, त्याच्यावरती पाणी टाकून मंत्र म्हणू लागतात. आणि तो दागिना बघून बटूशास्त्रींची बायको तर खूपच खुश होते आणि लगेचच ते दागिने उचलून आपल्या हातामध्ये घेते. तर बटूशास्त्री म्हणतात, घ्या, एका मंत्रात एवढे दागिने पवित्र केलेले आहेत. एवढी ताकद आहे मंत्रामध्ये. आणि हा मंत्र कुठे आणि तो कायदा कुठे? मनात आणलं ना, मंत्र फेकला तर त्या कायद्याचा सुद्धा कोळसा होईल कोळसा. तर तेव्हा बटूशास्त्रींची बायको विचारते, पण ऐकण्यात आलं आहे की ती सती गेलीच नाही. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, हो, त्या खंडू पाटलाच्या पोरीने सगळा काही विचका केला, नाहीतर सगळं काही असं यथासांग झालं असतं. पण ती शहाणी आली त्या फौजदाराला घेऊन. असं त्यांनी सांगितल्यानंतर बटूशास्त्रींची बायको घाबरते आणि म्हणते, अरे बापरे फौजदार, त्यांनी काही केलं तर नाही ना तुम्हाला? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, मला काय करणार आहे तो? उलट मीच त्याला असा सरळ तासला ना, असा तासला की तू तू विचारच करू नकोस. म्हटलं, ए मर्यादेत राहायचं. आणि तेवढ्यात ती पाटलाची पोरी घरी घिरी येऊन पडलीच. धर्म कोणालाही सोडत नाही. जागेवरच शिक्षा मिळाली तिला. तर तेव्हा त्यांची बायको म्हणते, पण मी काय म्हणते, थोडं सबुरीनं घ्या. अहो पाटलाची लेक आहे ती. तर तेव्हा बटूशास्त्री उठून उभेच राहतात आणि म्हणतात, असेल पाटील, म्हणून काय झालं? गांडूळ कितीही लांब झाला ना तरी सुद्धा त्याचा शेष नाग होत नाही. तो फक्त नावानेच पाटील आहे. आता बघा, आज त्या पाटलाला आणि त्या कार्टीला अशी अद्दल घडवतो ना, तर बटूशास्त्री नावच नाही सांगणार. तर त्यानंतर आता इकडे रात्री सावी अजून सुद्धा बेशुद्धच असते आणि तिच्या भोवतीने घरातली सर्व मंडळी असतात आणि तिची आई तिला उठवायचा प्रयत्न करत असते. तर सावी, उठ बाळा, हे चाटण खा, म्हणजे तुला बरं वाटेल तुला, असं ती म्हणत असते. तर तेव्हा सावीची आत्या सुद्धा खूप काळजी करत असते आणि तिला म्हणत असते, लेकरा उठ की, हे बघ चाटण आणलेलं आहे ना तुझ्यासाठी, थोडंसं चाटलंस ना की लय बरं वाटेल तुला, उठ की लेकरा.
तरी तुला म्हणत होतं पोर तापट आहे, तिच्यावरती ध्यान ठेव. पण नाही, ध्यान ठेवायचं सोडून असं म्हणून ती त्रास करून घेत असते स्वतःला. तर तेव्हा राधासुद्धा तिथेच असते आणि ती आता सावीला उठवायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, "सावी उठ ना, बघ मी राधा." तर तेव्हा आत्या परत म्हणते, "अगं लेकरा उठ, राधाबरोबर बोलत बस जरा." आणि आता ते सर्वजण असं तिला उठवायचा प्रयत्न करत असतात. इतक्यातच आता सावी शुद्धीवरती येते आणि आपले डोळे उघडते आणि ती पहिल्यांदा आई अशी हाक मारते. तर इतक्यातच आता राधाची आई धावत येते आणि ती खूप खुश झालेली असते आणि "राधे, राधे" असं ओरडत येत असते. तर तेव्हा राधासुद्धा जाऊन तिला बिलगते आणि तिला जवळ घेऊन राधाची आई खूप रडू लागते. तर तेव्हा पाटीलसुद्धा उठतात आणि त्यांच्यासमोर जातात. तर तेव्हा राधाची आई पाटलांचे पायच धरते आणि म्हणते, "पाटील लई उपकार झाले बघा तुमचे." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अहो ताई काय करता हे तुम्ही?" तर तेव्हा राधाची आई म्हणते, "अहो तुमच्या पोरीचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, जिच्यामुळे माझी लेक मला परत मिळालेली आहे. पाटील सोन्यासारखा जावई गेला आणि माझी लेक विधवा झाली. पण आज जर ती सती गेली असती ना, तर म्या कोणाकडे बघितलं असतं पाटील?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "ताई नका दुःख करू आता, शांत व्हा." तर तेव्हा राधाची आई म्हणते, "पाटील आता आम्ही उद्या इथून जाणार आहे. एक विनंती आहे पाटील, राधाच्या सासूला सांगा राधेला माहेरी जाऊ द्या म्हणावं. तिथे माझी लेक माझ्या डोळ्यासमोर राहील, नाहीतर तिचे हाल हाल होतील." असं त्या सांगत असतात. तर तेव्हा पाटील म्हणतात, "ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण फौजदार उद्या परत गावामध्ये येणार आहेत. चौकशी होणार आहे. कदाचित कोणावर तरी कारवाई सुद्धा होईल असा अंदाज आहे. तुम्ही आजचं राहू द्यात, उद्या जावा तुम्ही." तर तेवढ्यातच आता राधा तिथं सावीजवळ येते आणि तिला म्हणू लागते, "सावी मी उद्या जाणार आहे." तर ते ऐकल्यानंतर सावीला आता तिची मैत्रीण जाणार म्हटल्यानंतर थोडासा त्रास होऊ लागतो आणि ती आजारपणातच तशी नाही, नाही असं म्हणत असते. तर त्यानंतर आता सर्वजण तिथून निघून जातात आणि सावीची आत्या आता काहीतरी उगाळत बसलेली असते. तर तेव्हा पाटील तिथे येतात आणि तिला विचारतात, "अक्का तू हे काय करत आहेस?" तर तेव्हा ती सांगते, "रक्तचंदन उगाळत आहे. पायाला लावलं ना की सावीच्या मग जरा ना तिचा ठणका कमी होईल." तर तेव्हा पाटील सुद्धा म्हणतात, "धीराची आहे माझी पोरगी. एखादा माणूस 2-2.5 मैल धावत जाऊन शिरवळ गाठतो म्हणजे काय?" तर तेव्हा अक्का म्हणते, "कशासाठी? गावावरती बिलामत आणायला? अख्ख्या गावाला बेड्या पडल्या असत्या." तर तेव्हा पाटील म्हणतात, "नाही अक्का, उलट ना आपल्या सावीमुळे अख्खा गाव वाचला आज." तर अक्का म्हणते, "ते ठीक आहे रे, पण पोरीला धाकातच ठेवायला पाहिजे. पोरीच्या जातीनं असं मोरं-मोरं करणं बरं नाही." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अगं अक्का, पण सावीनं राधाचा जीव वाचवला, ते तुला दिसेना का?" तर तेव्हा अक्का म्हणते, "पण जाणती माणसं असतात ना, लहानांनी कशाला मध्ये पडायचं? हे काही मला आवडलेलं नाही. आता त्या बटूशास्त्रीला दुखावून चालणार आहे का? अख्खा गावाचं पान त्याच्या बिगर हालत नाही. ते आहेत ना म्हणून गावाला शोभा आहे. अरे धर्माच्या आड आलेलं लोकांना आवडत नाही. लोकं चिडतात आणि अशानं ना पोर डोळ्यावरती येईल असं ती बोलत असते. तर तेव्हा पाटील आता तिथून निघून जायच्या प्रयत्नात असतात. कारण त्यांना ते काही पटलेलं नसतं. तर अक्का परत म्हणते, "ऐक जरा झोपताना ना सावध झोप." तर तेव्हा पाटील विचारतात, "मला कसली भ्या आहे? का आता राधाला सती जाऊ दिली नाही म्हणून गावकरी काय मला मारायला येणार आहेत का?" तर तेव्हा आता अक्का म्हणते, "तुझं काहीतरीच काय असतं. अरे गाय व्यायला आलेली आहे, गोट्याकडं ध्यान ठेव." तर तेव्हा पाटील हसूच लागतात आणि म्हणतात, "अगं अक्का असं सांग ना मग." तर तेव्हा आता अक्कासुद्धा हसते आणि म्हणते, "जा, जा आता जाऊन झोप जा." तर तेव्हा पाटील आता तिथून झोपायसाठी निघून जातात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो पहाटे-पहाटे वासुदेव नाचत येऊ लागतो. "वासुदेव आला रे वासुदेव आला, दान पावलं, दान पावलं, वासुदेव आला रे वासुदेव आला." आणि तेव्हा सावीसुद्धा सरपण घेऊन येते आणि चूल पेटवते आणि इतक्यातच आता इथे पाटलांच्या दारात वासुदेव नाचत येतो आणि तेव्हा सावीची आई वासुदेवाला धान्य देते. इतक्यातच आता अक्का धावत येते आणि म्हणते, "लक्ष्मी, लक्ष्मी, गाय व्याली, कालवड झालेली आहे." तर तेव्हा आता सावीची आई खुश होते आणि म्हणते, "वासुदेव दारात आला आणि गाय व्याली, काय चांगला शकुन झाला." आणि सावित्री अशी सावीला हाक मारू लागते आणि तेव्हा सावित्री, "अगं गाय व्यालेली आहे," असं ती बोलत असते. तर तेव्हा सावीसुद्धा खूप खुश होते आणि धावत-धावत बाहेर येते आणि धावत-धावतच आई ती गायीकडे जाते. तर तेव्हा आता सावीची आई म्हणते, "कालपर्यंत चालता येत नव्हतं आणि आज बघितलं का पायाला भिंगरी लागल्यासारखी पळत आहे." तर तेव्हा वासुदेव म्हणतो, "लेकीचा लई जीव दिसतोय गायीवरती." आणि त्यानंतर तो नाचत-नाचत तिथून आता निघून जातो. तर इकडे आता सावी गायीजवळ येते आणि तिथं अजून सुद्धा बरीच मुलं असतात. तर त्यातला एक मुलगा म्हणतो, "किती साजरं दिसते ना वासरू." तर सावी म्हणते, "मला आवडतो तोच रंग घेऊन आलाय बघ.
तर तो मुलगा म्हणतो, "अक्के, आता आपल्याला दूध प्यायला मिळेल बघ." आणि दुसरा मुलगा म्हणतो, "आता मी ना तालमीत जाणार, तालमीत." तर सावी म्हणते, "इथे राहू दे, पण आपण ना वासराचं नाव काय ठेवायचं?" तर तेव्हा तो मुलगा म्हणतो, "आपण ना हरणी ठेवूया, हरणी." तर सावी म्हणते, "नको, नको, हरणी नको, हरणी नको." तर दुसरा मुलगा म्हणतो, "आपण ना तिचं नाव तांबू ठेवू, तांबू." तर सावी म्हणते, "नको, नको, तांबूसुद्धा नको. आपण ना तिचं नाव नंदिनी ठेवूयात, नंदिनी." तर ते दोघे असं परत भांडू लागतात, "हरणी ठेवू, तांबू ठेवू." तर सावी त्या दोघांच्यामध्ये ओरडते, "गप्प बसा. मी म्हणाले ना तुम्हासनी, की तिचं नाव नंदिनी ठेवूयात, मग नंदिनीच ठेवायचं." तर तेव्हा तो मुलगा म्हणतो, "बरं बाबा, तुझाच रेडा गाबना." असं म्हणून तो आता त्या वासराकडे जातो आणि त्या वासराला बाजूलाच घेऊ लागतो. तर तेव्हा सावी त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते, "अरे सदा, सोड, सोड. काय काय करतोयस त्याला तू? पिऊ देत की त्याला." तर तेव्हा सदा म्हणतो, "पण नंदिनी सगळं दूध पिली, तर मग मी काय पिणार?" तर सावी म्हणते, "मी म्हटलं ना तुला सदा, नंदिनीला पिऊ देत तिची आईचं दूध." तर तेव्हा सदा म्हणतो, "पण अक्के, लोक तर एकच जणं पाजतात ना." असं म्हणून तो परत नंदिनीला बाजूला घेऊ लागतो. तर तेव्हा सावी काठीच घेऊन येते आणि सदाला एक फटका मारते. तर तेव्हा सदा तिथून पळू लागतो आणि म्हणतो, "अक्के, अक्के, नको मारूस अक्के, मला नको मारूस." तर इकडे आता पाटलांच्याकडे एक गडी येतो आणि तो म्हणतो, "ते चावडीवरती ना फौजदार आलेले आहेत." तर तेव्हा पाटील सुद्धा घाबरतात आणि म्हणतात, "फौजदार आले आहेत का?" आणि जे व्हायला नको होतं ना, तेच झालेलं आहे. आणि सावीच्या आईला म्हणतात, "आम्ही जरा चावडीवरती जाऊन येतो." आणि त्या गड्याला सांगतात, "तू ना हो मोरं आणि पाटील यायला लागलेत म्हणून सांग." तर तेव्हा सावीची आई काळजीने त्यांना विचारते, "आता काय करायचं? आता कसं होणार?" तर पाटील म्हणतात, "हे तर होणारच होतं लक्ष्मी. ते आता सावित्रीला सुद्धा बोलवतील. तू सावित्रीला सांग तिथे आल्यानंतर काही पण बोलायचं नाही. जे काही बोलायचं आहे ना ते आबा बोलतील म्हणावं. लक्ष्मी सावित्रीला समजावून सांग बरं का." असं ते ठणकावून सांगतात आणि तिथून चावडीकडे निघून जातात. तर इतक्यातच आता सदा धावत येतो आणि त्याच्या मागे सावी सुद्धा लागलेलीच असते. तर सावीची आई तिच्यावरती ओरडू लागते, "अगं सावी, थांब, थांब आणि कशापायी मारतेस त्याला?" असं ती विचारत असते. तर सावी म्हणते, "अगं आई, तो वासराला त्याच्या आईपासून लांब करत होता आणि हे मला बघवत नाही गं आई." तर सावीची आई विचारते, "होय का? आणि तुला माहिती आहे का फौजदार आलेला आहे गावात?" तर तेव्हा सावी खुशच होते आणि म्हणते, "आला का? आला ना? आता त्या शास्त्री बुवांना बेड्या पडणार." असं म्हणून ती उड्याच मारू लागते. तर तेव्हा सावीची आई म्हणते, म्हणजे ती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, "जा, चल खेळ जा, जा." तर आता इकडे चावडीवरती फौजदार बसलेले असतात आणि म्हणतात, नायगावात काल घडलेली गोष्ट आता वरपर्यंत गेलेली आहे. तर तेव्हा आता पाटलांचा गडी तिथं येतो आणि फौजदारांना म्हणतो, "पाटलांनी निरोप धाडलेला आहे, येत्यालच इतक्यात." तर तेव्हा फौजदार चांगले चिडलेलेच असतात आणि म्हणतात, "वाटच बघतोय मी त्या पाटलाची. ज्यांनी ज्यांनी सती जायसाठी हातभार लावलाय ना, त्या सगळ्यांना खडी फोडायला लावणार आहे." तर तेव्हा एक जण म्हणतो, "पण फौजदार, गाव कोतवालाकडे अशी कोणतीही तक्रार गेलेली नाहीये. शिवाय कोणी साक्ष देईल असं वाटत सुद्धा नाहीये." तर तेव्हा फौजदार म्हणतात, "साक्ष कशासाठी पाहिजे? मी सगळा काही तमाशा स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे." तर इतक्यातच आता इकडून पाटील आणि बटूशास्त्री येऊ लागतात. बटूशास्त्री पाटलांना म्हणत असतात, "अहो पाटील, किती उशीर केलात? माझा जीव टांगणीला लागलेला होता." तर तेव्हा पाटील म्हणतात, "शास्त्री बुवा, जरा गडबडच झाली. ते तांबडं फुटताना माझी गाय व्याली ना." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "इतकं माझं तांबडं इथं फुटायची वेळ आलेली होती. हे बघा पाटील, मी तुम्हाला निक्षून सांगतो, धर्मापुढे कोणीही महत्त्वाचं नाही." आणि असं बोलत बोलतच आता ते चावडीपर्यंत पोहोचतात. तर ते आल्या-आल्या फौजदार उतरून उभे राहतात आणि म्हणतात, "सतीबद्दल बोला, सतीबद्दल." तर तेव्हा पाटील म्हणतात, "सतीबद्दल?" तर तेव्हा फौजदार म्हणतात, "गावात सती जाते हे माहीत असताना मला कळवणं हे तुमचं काम आहे का नाही पाटील? पाटीलकी करता का नुसतं तोंडच बघत राहता?" असं म्हणून ते आता तिरकस बटूशास्त्रींच्याकडे सुद्धा बघतात आणि म्हणतात, "हाच तो बटूशास्त्री आहे ना? यानेच त्या राधाला भरीस पाडलं होतं ना? आता शिक्षा ही होणारच." तर तेव्हा पाटील म्हणतात, "शिक्षा? अहो साहेब, गावात सती गेलीच नाही तर मग शिक्षा कसली?" तर तेव्हा फौजदार त्यांच्यावरती परत ओरडतात आणि म्हणतात, "तुम्ही पाठराखण करू नका पाटील, परिणाम चांगले होणार नाहीत." आणि राधाची आई आली आहे ना, यमुनाबाई, कुठं आहेत त्या? असं म्हटल्यानंतर यमुनाबाई थोडीशी तिथूनच म्हणते. तर तेव्हा फौजदार म्हणतात, "हे बघा यमुनाबाई, न घाबरता जे काही आहे ना ते खरं खरं सांगा. मग बघा यांची कशी वरात काढतो ते. आणि बोला, काय तक्रार आहे तुमची?" असं ते विचारतात. तर तेव्हा यमुना तर रडूच लागते आणि म्हणते, "साहेब, काही सुद्धा तक्रार नाही आमची." आणि ती बटूशास्त्रींना घाबरलेली असते आणि ती काहीच बोलत नाही. तर फौजदार म्हणतात, "अहो काय बोलताय यमुनाबाई? तुमच्या पोरीला जाळायला निघाले होते हे लोक. आणि हे बघा यमुनाबाई, कोणाच्याही दबावाखाली येऊ नका.
काय घडलेलं आहे ना ते खरं खरं सांगा. तर यमुनाबाई परत म्हणते, काही सुद्धा तक्रार नाही आमची. हात जोडते तुमच्या समोर, सोडा आम्हाला. तर तेव्हा फौजदार म्हणतात, बरं ठीक आहे. ती मुलगी कुठं आहे सावित्री, जी तक्रार घेऊन आली होती ती? तर तेव्हा पाटील म्हणतात, ती तर माझीच लेक आहे सर, पण आमची काही सुद्धा तक्रार नाहीये. तर तेव्हा फौजदार म्हणतात, हे तुम्ही नाही सांगायचं. काय खरं काय खोटं त्या मुलीने मला सांगू द्यात. बोलवा तिला, असं त्यांनी म्हटल्यानंतर आता बटू शास्त्री आणि पाटील एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर आता इकडे अक्का आणि सावित्रीची आई सावीला शोधत असतात. तर तेव्हा माधव तिथं येतो आणि म्हणतो तर अक्का त्याला म्हणते, "अरे जरा गोठ्यामध्ये जाऊन सरपणाचं चारा-पाणी वगैरे दे जा." तर तेव्हा सावी तिथं येते आणि काय झालं असं विचारते. तर सावित्रीची आई म्हणते, "हा चेक नेऊन ना तू शास्त्री बुवांच्या घरी देऊन ये." तर तेव्हा सावी विचारते, "कशाला गं? त्यांना तर आत्ता फौजदारांनी पकडून नेलं सुद्धा असेल." आणि असं तिने म्हटल्यानंतर अक्का तिला एक फटकाच मारते आणि म्हणते, "वंगाळ कशापायी बोलतेस गं? जरा चांगलं बोल की." तर तेव्हा सावी म्हणते, "काय चांगलं बोलू? राधाला जाळायला निघाले होते शास्त्री बुवा, मग त्यांना शिक्षा नको का व्हायला? म्या नाही जाणार." तर तेव्हा आता अक्का म्हणते, "अगं गावचं ब्राह्मण आहेत ते. पहिला घास देवाचा आणि दुसरा घास भूदेवाला द्यायचा असतो. जा." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "राहू द्या, मीच जाऊन येते." असं म्हणून ती चाललेली असते. इतक्यातच आता तो गडी परत तिथं येतो आणि "जोहार मायबाप जोहार. अहो आपल्या सावित्रीताईसनी चावडीवरती बोलावून आलेलं आहे." असं सांगितल्यानंतर आता सावी तर खुश होते, पण अक्का मात्र कपाळालाच हात मारते. तर तेव्हा सावीची आई त्या गड्याला पुढं व्हायला सांगते आणि सावित्रीला म्हणते, "सावित्री, आबांनी सांगितलेलं आहे, त्या फौजदाराच्या मोरं एक शब्द सुद्धा काढायचा नाही. कळालं का तुला?" असं म्हणून तिला आता ती जायला सांगते. तर सावी खुश झालेली असते आणि हसत-हसत चाललेलीच असते आणि थोडं थांबून म्हणते, "म्या बोलणार, समदं खरं-खरं सांगणार." आता बघूयात मित्रांनो, सावी तिथे जाऊन काय सांगते ते. तर आता इकडे बटूशास्त्री म्हणतात, "अहो, पण आता तर मुलीच्या आईने सांगितलं ना, की आमची काहीही तक्रार नाहीये म्हणून. मग आता काय?" तर तेव्हा फौजदार म्हणतात, "आता सावित्रीला येऊ द्यात, कारण मला सरकारला जाब द्यावाच लागणार आहे." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "पण तुमचं सरकार आलंय आज, पण आम्ही इथं येऊन युगं राहिली युगं. आता ना आम्ही काय करावं आणि काय करू नये हे इंग्रज कसं ठरवणार?" तर तेव्हा फौजदार आता रागारागातच त्यांच्यासमोर जाऊन उभे राहतात आणि म्हणतात, "ते कळल लवकरच कळल. फक्त त्या मुलीने सांगू द्यात. मग बघा तुमच्या कशा मुसक्या आवळून तुम्हाला ठाण्यावरती घेऊन जातो ते." तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, "काय माझ्या मुसक्या आवळणार?" आणि म्हणतात, "बघा, बघा पाटील, बघा काय वेळ आलेली आहे आपल्यावर. आपल्या देशातील या भूदेवावर. नारायणा, नारायणा बघतोयस ना रे बाबा." असं म्हणून ते आता कांगावा करू लागतात. तर इतक्यातच आता सावित्री तिथं येते. तर तेव्हा फौजदार तिला बघून म्हणतात, "ये बाळा ये, इकडं ये." आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर आता सर्वजण सावीकडे बघू लागतात. आणि तेव्हा सावी आता चालत चालत जात असते आणि वाटेतच बटूशास्त्रींच्याकडे बघून थांबते आणि त्यांच्याकडे बघून ती रागानेच बघत असते. तर तेव्हा पाटील सावीला आपल्याजवळ बोलावून घेतात आणि फौजदारांना म्हणतात, "साहेब, माझी लेक सावित्री." तर तेव्हा फौजदार खुश झालेले असतात आणि म्हणतात, "खूप शूर मुलगी आहे तुमची. आणि सावित्री बाळा, काल गावात जे काही घडलं ना, त्याबद्दल तुझी काही तक्रार आहे का?" असं ते विचारतात. तर तेव्हा सावी माझी तक्रार असं बोलणारच असते. इतक्यात आता पाटील तिच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि तिला गप्प करतात आणि फौजदारांना म्हणतात, "साहेब, लहान पोरगी आहे ती. तिची काही सुद्धा तक्रार नाही. मी सांगतोय ना तिच्या वतीने." तर तेव्हा फौजदार म्हणतात, "पाटील, बोलू दे तिला." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अहो साहेब, माझी लेक आहे. मी सांगतोय ना, म्हणजे ती सांगते असंच समजा. आणि साहेब, या गावचा पाटील म्हणून मी हात जोडतो तुमच्यासमोर. मी शपथ देतो तुम्हाला, या गावामध्ये यापुढे कोणतीही वाईट घटना घडणार नाही." असं म्हणून फौजदारांच्या समोर ते हात जोडतात. तर तेव्हा आता फौजदार म्हणतात, "आता मीच गावाला विचारतो, की आता या गावामध्ये कोणाचीच काही तक्रार नाही असं समजू का मी?" आणि असं त्यांनी विचारल्यानंतर आता सर्वजण शांत झालेले असतात आणि कोणी काहीच बोलत नसतं. आणि तेव्हा सावीला तर धक्काच बसतो आणि ती सगळ्यांच्याकडे बघत असते, की कोणी काहीच कसं काही बोलत नाही. सगळे गप्प कसे काय आहेत. तर फौजदार म्हणतात, "बरं ठीक आहे. भले आज कोणीही तक्रार केली नसेल, परंतु मी सगळ्यांना ताकीद देतोय, पुन्हा जर गावामध्ये अशी काही घटना घडली, तर सरकार कठोर आहे. कारवाई ही होणारच." तर पाटील म्हणतात, "होय जी, तुमचं बरोबर आहे." तर फौजदार म्हणतात, "समजावून सांगा सगळ्यांना." असं सांगून ते आता तिथून निघून जातात आणि त्यांच्या मागे त्यांचे शिपाईसुद्धा जातात. तर सावी आता पाटलांना म्हणते, "आबा, तुम्ही मला बोलू का नाही दिलं?" तर पाटील तिच्यासमोर खाली बसतात आणि तिला म्हणतात, "साऊ बाळ, सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर बोलायच्या नसत्यात." तर सावी त्यांचा हात झटकते आणि म्हणते,
पण ज्यांनी चुकी केली आहे त्यांना शिक्षा नको का व्हायला? तर पाटील म्हणतात, "हे बघ, आपण सगळं काही घरामध्ये जाऊन बोलूयात का?" तर सावी म्हणते, "आबा तुम्हीच म्हणतात ना, अन्याय होऊ द्यायचा नाही. मग आता काय झालं?" तर पाटलांचा नाईलाज झालेला असतो आणि ते म्हणतात, "हे बघ लेकरा, तुला राधाचा जीव वाचवायचा होता ना, तो तू वाचवलास का नाही? तुझं कर्तव्य पूर्ण झालं. आता शिक्षा देणं हे आपलं काम नाही. माझं ऐक, चल आपण घरामध्ये जाऊन बोलू." असं म्हणून ते तिला घेऊन जाऊ लागतात आणि ते जात असताना एक जण बटूशास्त्रींना म्हणतो, "शास्त्री बुवा, पाटलांनीच तुम्हाला वाचवले." तर तेव्हा बटूशास्त्री त्यांना म्हणतात, "अहो कुलकर्णी, तुम्ही असं कसं काय बोलता? खरं म्हणजे माझ्यामुळेच पाटील आज वाचलेले आहेत. माझं काही झालं असतं तर ब्रह्महत्येचं पातक हे पाटलांनाच लागलं असतं. कारण त्यांच्या या कार्टीनं धर्मकार्यात बाधा आणली आणि माझ्यासारख्या धर्माचे कार्य करणाऱ्या माणसाला हकनाक अडचणीत आणलेलं आहे. मग हे पापच नाही का? आता या पापाचं प्रायश्चित्त घ्यायलाच लागेल." असं त्यांनी म्हटल्यानंतर पाटलांना तर धक्काच बसतो आणि ते म्हणतात, "प्रायश्चित्त?" तर बटूशास्त्री म्हणतात, "हो, प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. तुम्हाला ना दानत करावीच लागेल." असं म्हणून ते हसू लागतात आणि म्हणतात, "पाटील, आता दुभती गाय न्यायला केव्हा येऊ तेवढं फक्त सांगा आणि कासारा जरा ढिल्ला करूनच ठेवा काय?" असं ते बोलतात आणि आता तिथून ते निघून जातात. तर तेव्हा सावित तर त्यांच्यावरती खूप चिडलेली असते आणि ती रागारागातच मनातल्या मनात म्हणते, "म्या सुद्धा बघतेच माझी गाय कोण आणि कसं घेऊन जातं ते." तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता अक्का सावीला समजावून सांगत असते, "अगं तेवढंच आपल्याला पुण्याचा लाभ होईल, घेऊन जाऊ देत त्यांना दुभती गाय." तर तेव्हा सावी म्हणते, "मला नको आहे ते पुण्य, मला फक्त माझी कपिलाच पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजेच." तर इकडे बटूशास्त्री म्हणत असतात, "गाय सोडून दुसरं प्रायश्चित्त नाही, गाय दान करावीच लागेल." तर तेव्हा पाटील त्यांना म्हणत असतात, "माझ्या पोरीचा जीव आहे हो गायीवरती." तर तेव्हा आता सावी कपिलाजवळ येते आणि म्हणते, "माझ्या कपिलेला दान देणार नाही म्हणजे नाही. कपिले, मी तुला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. हे ना मी तुला वचन देते." आणि असं म्हणून ती आता कपिला गायीची कासर सोडते आणि बहुतेक मित्रांनो आता ती कपिला गायीला दुसरीकडेच घेऊन जाते. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्कीच करा.